गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज। याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केलं, सृष्टी निर्माण केली। प्रभू रामचंद्राने आपला 14 वर्षाचा वनवास संपूर्ण रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला। त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला। तो हाच दिवस गुढीपाडवा। साडेतीन शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे। या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते। तसेच प्रभू श्रीराम 14 वर्षानंतर वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते। तो हा दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी काही सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालेल्या शहरातून हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा देखील काढल्या जातात। इतकंच नाही तर गुढीपाडवा हा सण विशेष अशा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। गुढी उभारणं हा गुढीपाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढी विजय, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं। तर आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिरवी अशी सुंदर नऊवारी साडी घातली आहे आणि मी नथ देखील घातली आहे। गुढीपाडव्याला उत्साह वाटतो आणि तुम्ही पाहू शकता आमची गुढी पण किती छान दिसत आहे। आणि हा माझा मेकअप, आईने साधाच मेकअप केला होता। तर तुम्हाला आमची गुढीपाडव्याची रांगोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। एव्हरीवन, राधे राधे, जय श्री कृष्णा। गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि अमर्याद आनंद मिळो। तुम्हाला समृद्धी, आनंद आणि नवीन सुरुवातीला भरलेले उज्ज्वल आणि आनंदी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गुढी उंच फडकतो